गणपतीपुळेचे प्रवेशद्वार आहे हे. आता आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला. आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. रस्त्याने जात आहे. रस्ता अतिशय चांगला असा रस्ता आहे. रोडचा काही त्रास नाही. मोठा रोड आहे गणपतीपुळेला जाण्यासाठी. कोल्हापूर कराड मार्गे आंबा घाटातून जावे लागते. अतिशय रोड चांगला असा आहे. आंबा घाट रोड फारच छान रोड आहे. वाहतूक ही कमी प्रमाणात असते ह्या रोडने, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. रस्ता किती चांगला रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत. वनराई अतिशय हिरवीगार अशी आहे. गाड्या व्यवस्थितपणे रोडने जात आहेत. वाहने व्यवस्थित चाललेले आहेत रोडने. कोणत्याही प्रकारचं गाड्यांना योग्य प्रकारे वाहन चालवत आहेत. ओव्हरटेक वगैरे फार विचारपूर्वक करीत आहेत. रस्ता चांगला आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही त्या रोडवर. आता आम्ही आंबा घाटामध्ये आहे. घाटाच्या उंचावरून डोंगर वगैरे कसे दिसत आहेत सुंदर असे डोंगर दिसत आहेत. झाडे दिसत आहेत. या ठिकाणी घाटाच्या तिथे आम्ही थांबलेलो आहे. आता हे जे दृश्य दिसतंय हे गणपतीपुळे गावातील दृश्य आहे. गावामध्ये सुद्धा कशी झाडे आहेत भरपूर प्रमाणात. या ठिकाणी नारळाची झाडे आहेत, सुपारीची झाडे आहेत, त्यानंतर केळी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची इतर झाडेसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. फणस आहेत. या ठिकाणी झाडे भरपूर आहेत ह्या गावामध्ये. आजूबाजूला गावाच्याही भरपूर प्रमाणात झाडे आहेत. म्हणजे जवळजवळ जंगल असल्यासारखेच आहे आजूबाजूच्या ठिकाणचा परिसर. आता आम्ही गणपतीपुळे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. हे मंदिराचे गेट आहे मेन गेट. गणपतीपुळे मंदिराचे गेटच्या बाहेर आता मी उभा आहे. या गेटच्या बाहेर फार छान असं गेट आहे आणि ह्या गेटमधूनच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. अगदी थोड्या अंतरावर, म्हणजे 1 मिनिटसुद्धा नाही एवढ्या कमी अंतरावर ते रस्ता आहे. आतमध्ये मंदिर आहे. थोडासा नाश्ता वगैरे करून आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये ओळीने जाणार आहोत. थोडंसं थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. या ठिकाणी जेवणसुद्धा मिळते इथे. मंदिराच्या मेन गेटच्या आतील हा परिसर दिसतोय समुद्रकिनारा दिसतोय. नारळाची झाडे दिसत आहेत या ठिकाणी भरपूर प्रमाणात. गेटच्या आतील हा परिसर आहे. समोर मंदिर दिसत आहे. समोर दूर अंतरावर थोड्याशा. आता आम्ही मंदिराकडेच चाललेलो आहे. मंदिराकडे जाण्याचाच हा रस्ता आहे. ह्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे. मंदिराच्या कडे जाताना रस्त्याच्या कडेला हे नारळाची झाडे पाहायला मिळत आहेत. छान झाडे आहेत नारळाची. समोर दिसते आहे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी. त्या ठिकाणी लाईन आहेत, ओळी केलेल्या आहेत दिसत आहेत. शेड आहे मोठे. त्या शेडच्या आतमध्ये सावलीमध्ये ओळी केलेल्या आहेत. आजूबाजूचा हा परिसर आहे मंदिराच्या समोरील. किती छान झाडे दिसत आहेत. निळे निळे आकाश दिसते
पहा या ठिकाणी आता होळीने जाणार आहोत, बाहेर चप्पल ठेवणार आहोत. चपला कुठेही ठेवल्या तरी चालतात, काही भीती नाही या ठिकाणी. चपला वगैरे हरवण्याची अजिबात भीती नाही, फक्त जरा व्यवस्थित ठेवाव्या लागतात. या पहा लोकांनी व्यवस्थित न ठेवल्यामुळे अस्ताव्यस्त झालेल्या आहेत चपला, गर्दीमुळे. गर्दी फार असते. आता या ओळी पहा, 6-7 ओळे आहेत पहा, तरी कमी गर्दी आहे. अशा वेळेस आम्ही आतमध्ये चाललेलो आहे. पहा आता आतमध्ये आम्ही लाईनने चाललेलो आहे. मंदिरातील फोटो दिसतोय पहा टी व्हीमध्ये तिथं. तर या ठिकाणी ओळी क्रॉस करून आम्ही आता थोडंसं पुढे आलेलो आहे. पुढे आल्यानंतर पुन्हा आणखी ओळी आहेत पहा. पुन्हा आणखी ओळी आहेत. पुढे आल्यानंतर थोडं अगोदरच्या 5-6 ओळी होत्या ते संपल्या. आता त्याच्यानंतर हा दुसरा राऊंड चालू झालेला आहे ओळींचा. समोर उंदीर दिसत आहे बा. गणपतीच्या समोर जो असा उंदीर असतो तसं त्याचप्रमाणे हा देखील गणपतीच्या समोर उंदीर आहे. मंदिरापासून लांब अंतरावर आहे थोडासा. आता हे मंदिर दिसत आहे पहा, अतिशय छान असे मंदिर आहे गणपतीचे. गणपतीपुळे येथील अतिशय सुंदर असे बांधकाम या मंदिराचे आहे. मंदिराच्या समोर मंडप आहे पहा, छान मंडप आहे तो. मंदिरावरील नक्षीकाम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अतिशय छान असं नक्षीकाम आहे मंदिरावर पहा. मूर्तीचे मुखदर्शन घेण्याचा हा भाग आहे पहा. ह्या बाजूने मुखदर्शन घेण्यासाठी लोक जात असतात मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे पहा. आता आमची लाईन मंदिराच्या अगदी जवळ आलेली आहे. काही सेकंदातच मंदिरामध्ये प्रवेश होईल. मंदिराच्या अगदी जवळ ओळीने आलेलं आहे. जवळून दर्शन घेण्यासाठी मूर्तीचे जवळून दर्शन होते पहा. आता हे मंदिराचे हा एक दरवाजा आहे. त्या दरवाजामधून आतमध्ये प्रवेश देणार आहेत. जवळ आलेला आहे पहा प्रवेशाच्या एकदम मंदिराच्या दरवाजाच्या जवळ. पहा समोर दिसतोय दरवाजा तो. ओळीने आल्यानंतर या ठिकाणी मंदिरात आत प्रवेश होतोय. पहा मंदिर कसे दिसत आहे, अति सुंदर असे. मंदिराचा पहा अतिशय सुंदर असा फोटो. मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे पहा जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये थाळी मिळते. 160 रुपये, 180 रुपये असे दर आहेत थाळीचे. व्हेज थाळी. रूम ऑनलाईन बुक झाली नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रूम मिळू शकते. काही अडचण येणार नाही.
हॉटेलची संख्या या ठिकाणी भरपूर आहेत. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.